क्लासमध्ये आपण माझ्याकडे असणारे जे पेपर आहेत, थिंकर, रिसर्च, सोशल अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सोशॉलॉजी वगैरे या विषयांच्या संदर्भात आपण क्लासमध्ये चर्चा केलेली आहे, परंतु ही चर्चा सफिशियंट नव्हती आणि म्हणून आपण नोट्सच्या माध्यमातून, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला हे विषय पूर्णतया समजावेत याचा प्रयत्न मी क्लासमध्येही आणि आताही ऑनलाईन टीचिंगद्वारे करत आहे। आज आपण ऑनलाईनद्वारे इथून पुढे चर्चा करणारच आहोत, तरी सुद्धा आपण आज सामाजिक मानवशास्त्र हा जो पेपर आहे, 14 नंबरचा हा पेपर आहे, या पेपरविषयी आपण चर्चा करणार आहोत। सामाजिक मानवशास्त्र जो पहिला टॉपिक आहे, सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, या टॉपिकवर आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत। मानवशास्त्र ही जी काय ज्ञानशाखा आहे, या ज्ञानशाखेची सुरुवातीला आपण थोडक्यात सामाजिक मानवशास्त्राच्या अगोदर याची पार्श्वभूमी बघणं क्रमप्राप्त आहे किंवा आवश्यक आहे। मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपणाने युक्त असा आहे। इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ प्राणी असलेल्या मानवाने आपल्या सभोवतालच्या जगताचा फार पुरातन काळापासून चौकस बुद्धीने, जिज्ञासी वृत्तीने अभ्यास केलेला दिसून येतो। मानवशास्त्र हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की मानवाचा अभ्यास करणारा किंवा अध्ययन करणारा हा विषय आहे किंवा ही ज्ञानशाखा आहे। आणि म्हणून याची व्याप्ती किंवा याची पार्श्वभूमी सांगत असताना हा शब्द कसा तयार झाला, तर अरिस्टॉटल हा ग्रीक विचारवंत म्हणतो की अँथ्रोपॉलॉजी हा शब्द, अँथ्रोपस हा लॅटिन शब्द आणि लॉगस हा ग्रीक शब्द, या लॅटिन ग्रीक वर्ड पासून इंग्रजीमध्ये अँथ्रोपॉलॉजी हा शब्द तयार झाला। आणि याचा अर्थ असा आहे की मानवाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास असा आहे। परंतु सुरुवातीला या मानवाचा अध्ययन शास्त्रीय पद्धतीने करण्याच्या पातळीवर या अँथ्रोपॉलॉजी या शब्दाची उत्पत्ती झालेली नाही असं अरिस्टॉटल म्हणतो। त्याने अँथ्रोपॉलॉजी हा शब्दाचा अर्थ सांगत असताना त्याने म्हटलेला आहे की मानवानं स्वतःशी केलेली बडबड असा त्यांना अर्थ अरिस्टॉटलने सूचित केलेला आहे। ज्या वेळेला आपण ह्या शब्दाची व्याप्ती बघतो किंवा शब्द आपण बघत राहतो, त्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला प्रारंभापासून संस्कृतीची इसवी सनाच्या प्रारंभापासून अँथ्रोपॉलॉजी हा शब्द अस्तित्वात आला असावा। इसवी सनाच्या प्रारंभापासूनच अँथ्रोपॉलॉजी हा शब्द अस्तित्वात आलेला आहे। परंतु 1655 ला जो अँथ्रोपॉलॉजी ॲब्स्ट्रॅक्ट नावाचा ग्रंथ, या ग्रंथाचा लेखक नमूद नाही किंवा या ग्रंथाच्या लेखकाचा उल्लेख नाही, परंतु हा जो ग्रंथ आहे हा इंग्लंड मधल्या या ग्रंथामध्ये अस्तित्वात आलेल्या या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं मानवी शरीर आणि आत्मा इत्यादी बाबतचा असणारा इतिहास या ग्रंथामध्ये, अँथ्रोपॉलॉजी ॲब्स्ट्रॅक्ट या ग्रंथामध्ये सूचित असलेला दिसून येतो। परंतु या ग्रंथाचा लेखकाचं नाव नमूद नाही। त्यानंतर 1789 ला मध्ये कांट नावाच्या एका तत्वज्ञानानं अँथ्रोपॉलॉजी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि यामध्ये त्याने सूचित केलेलं आहे की या ग्रंथामध्ये मानवाची उत्पत्ती ही इतर प्राण्यांपासून झालेली आहे। म्हणजे जसं सृष्टीमध्ये मानवाची उत्पत्ती अनेक
अनेक पातळी झालेली सांगितली जाते किंवा डार्विनने जो मांडलेला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा जरी आधार घेतला तरी इतर प्राण्यापासून ही मानवाची उत्पत्ती झालेली आहे। अँथ्रोपॉलॉजी या ग्रंथामध्ये जर्मन शास्त्रज्ञ जर्मन तत्ववेत्ता यानं हे नमूद केलेलं आहे किंवा सूचित केलेलं आहे, त्याने हे सांगितलेलं आहे। पुढं 1822 मध्ये ब्रिटिश एन्सायक्लोपीडियामध्ये अँथ्रोपॉलॉजी या शब्दाचा समावेश झालेला आहे आणि या अँथ्रोपॉलॉजी या शब्दाचा अर्थ इथं मानवाच्या सर्वांगीण अध्ययनाच्या संदर्भात जोडलेला आहे। या ग्रंथामध्ये या एन्सायक्लोपीडियामध्ये समावेश असलेल्या अँथ्रोपॉलॉजी या शब्दामध्ये किंवा या ज्ञान शाखेमध्ये मानवाचा संपूर्णतया कसा सर्वांगीण अध्ययन केलं जातं किंवा कसा त्याचा उपयोग केलेला आहे हा शब्द म्हणजे अँथ्रोपॉलॉजी हा शब्द त्यानंतर तो रूढ झालेला आहे आणि तो सर्वमान्य झालेला दिसून येतो। अँथ्रोपॉलॉजी हा शब्द वापरल्यावर याच्या अनेक ज्ञान शाखा जगभर कार्यरत आहेत किंवा काम करत आहेत। प्रामुख्यानं आपण काही ज्ञान शाखेंचाही काही यांच्या उपशाखेंचाही उल्लेख करणं आवश्यक आहे। मानवशास्त्राच्या मदन आणि मुजुमदार याने प्रामुख्याने 4 शाखा सांगितलेल्या आहेत। पहिली शाखा जी सांगितली ती शारीरिक मानवशास्त्र फिजिकल अँथ्रोपॉलॉजी मदन आणि मुजुमदार यांनी। दुसरी शाखा जी सांगितली प्रागैतिहासिक व सांस्कृतिक मानवशास्त्र जे प्री हिस्ट्री व कल्चरल अँथ्रोपॉलॉजी। तिसरी शाखा सांगितली ती मनुष्य जाती विज्ञान जे एथनॉलॉजी ही तिसरी शाखा सांगितली आणि चौथी शाखा आहे ती उपयोजित मानवशास्त्र अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी ही चौथी शाखा सांगितली। म्हणजे या 4 शाखा मानवशास्त्रामध्ये आहेत असं मदन आणि मुजुमदार यांच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। पिडिंग्टन या अँथ्रोपॉलॉजिस्ट यांनी 2 अँथ्रोपॉलॉजीच्या शाखा सांगितल्या। त्यामध्ये पहिली शाखा सांगितली शारीरिक मानवशास्त्र फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि सेकंड वन दुसरी शाखा सांगितली सांस्कृतिक मानवशास्त्र कल्चरल अँथ्रोपॉलॉजी। या 2 शाखेच्या माध्यमातून त्यांना सांगायचं होतं की मानवाच्या उत्पत्तीविषयी मानवाच्या जननाविषयी जो काय अभ्यास केला जातो तो शारीरिक मानवशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो आणि जगात अखिल मानवजातीची किंवा संपूर्णतः जी मानवजात आहे याचा अभ्यास किंवा जे समाज आहे किंवा जी समाज प्रकार आहेत त्यांचा अभ्यास हा प्रामुख्याने कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे सांस्कृतिक मानवशास्त्रामध्ये केला जातो असं त्यांना सुचवायचं आहे। मानवशास्त्राची व्याख्या सांगत असताना इव्हान्स प्रिचर्ड म्हणतात सामाजिक मानवशास्त्र अध्ययनाची अशी शाखा मानता येईल की प्रामुख्यानं या अभ्यासामध्ये किंवा अध्ययनामध्ये आदिम समाजाचा समाविष्ट आहे आणि आदिम समाजाचा अभ्यास यामध्ये केला जातो। किंवा मानवशास्त्र हे मानवाचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे हे सांगत असताना हर्स्कोविट्स म्हणतो मानवशास्त्र म्हणजे मनुष्य व त्याची कृती यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र आहे। एल क्रोगर म्हणतो की मानवशास्त्र म्हणजे काय तर मानवी समूह त्याची वर्तन व्यवस्था आणि मानवाची निर्मिती यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र आहे। अशा मानवशास्त्राच्या व्याख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी केलेल्या दिसून येतात। या मानवशास्त्राची जी शाखा आहे या शाखेचा सोशल अँथ्रोपॉलॉजी सामाजिक मानवशास्त्र या सामाजिक मानवशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण इथं या विषयाचा प्रामुख्याने इथं या पार्श्वभूमी मानवशास्त्र या विषयाच्या शब्दाच्या पार्श्वभूमीनंतर आपण इथं विचार करणार आहोत। तर एकूणच मानवाचा एकूण उत्पत्ती संस्कृती मानवी समाज मानवाची संरचना मानवाची संस्था या सबंधया अभ्यास करणारे शास्त्र आणि याचा संबंध समाजाशी संबंध असल्यामुळे सामाजिक संबंधाचा सामाजिक आंतरक्रियेचा सामाजिक वर्तनाचा सामाजिक संबंधांचा म्हणजे सामाजिक मानवशास्त्र
आणि मानवशास्त्र यांची तुलनात्मक दृष्ट्या समाजाचा अभ्यास केला जातो, एकूण मानवी समाजाचा अभ्यास केला जातो। सामाजिक मानवशास्त्र ही कल्चरल अँथ्रोपॉलॉजीची शाखा आहे। मानव हा जसा जैव प्राणी आहे तसाच तो संस्कृती निर्माण करणारा प्राणी आहे। त्यामुळे त्याच्या जैविक दृष्टिकोनातून अध्ययन करणारी शारीरिक मानवशास्त्र जशी शाखा आहे तशी संस्कृती निर्माण करणारा या दृष्टिकोनातून अभ्यास करणारी सामाजिक मानवशास्त्र ही कल्चरल अँथ्रोपॉलॉजीची शाखा आहे। मानवशास्त्रामध्ये एकूण मानवाच्या उत्पत्तीचा, त्यांच्या संस्कृतीचा, समाजाचा जसा अभ्यास केला जातो तसा सामाजिक कल्चरल अँथ्रोपॉलॉजीच्या या शाखेमध्ये म्हणजे सामाजिक मानवशास्त्रामध्ये ट्रायबल कम्युनिटीवर, आदिवासी समाजावर भर देऊन किंवा आदिवासी समाज हा केंद्रस्थानी ठेवून त्याचे अध्ययन केले जाते सामाजिक मानवशास्त्रामध्ये। यामध्ये सुद्धा काही अँथ्रोपॉलॉजिस्ट यांचे मतभेद आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं जे रॅडक्लिफ ब्राउन आहेत किंवा पेडिंग्टन आहेत किंवा नॅडेल आहेत, यांच्या मते कल्चरल अँथ्रोपॉलॉजीची ही सामाजिक मानवशास्त्र शाखा आहे। या शाखेमध्ये आदिम समाज जो आहे, ट्रायबल कम्युनिटी जे आहे, त्या ट्रायबल कम्युनिटीचा अभ्यास या सामाजिक मानवशास्त्रामध्ये केला जावा असा त्यांचा एक सांगण्याचा, दिशा देण्याचा भर आपल्याला दिसून येतो। यामध्ये प्रामुख्यानं जो समाज आहे आणि अनेक समाजाचे प्रकार आहेत, जे अखिल मानवजातीचा समाज आहे हा जो निर्माण झालेला आहे, त्याची संरचना आहे किंवा त्याच्या सामाजिक संस्था आहे, हा आजचा समाज आणि ट्रायबल कम्युनिटी सुरुवातीपासून असलेला समाज यांच्यामध्ये असणाऱ्या संरचनेचा किंवा या संस्थांचा अभ्यास करता येईल म्हणून प्रामुख्यानं ट्रायबल कम्युनिटीवर सामाजिक अँथ्रोपॉलॉजी हा विषय किंवा ही ज्ञान शाखा भर देते। तर इव्हान्स प्रिचर्ड यांना काय म्हणायचं आहे, तर सामाजिक मानवशास्त्रामध्ये फक्त वरील सांगितलेल्या अँथ्रोपॉलॉजिस्ट यांच्याखेरीज लिमिटेड किंवा मर्यादित पातळीवर ट्रायबल कम्युनिटीचा अभ्यास किंवा आदिम समाजाचा अभ्यास होऊ नये, तर अखिल मानवजातीचा अनेक समाजाचे प्रकार आहेत त्या पातळीवर सामाजिक मानवशास्त्रांना अभ्यास करावा किंवा अध्ययन करावा असं इव्हान्स प्रिचर्ड यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे मर्यादा न घालता तो अमर्यादित पातळीवर मानवी समाजाचा अध्ययन करावा किंवा समाज प्रकारांचा अभ्यास करावा असं इव्हान्स प्रिचर्ड यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक मानवशास्त्र कशाला म्हणायचे किंवा सामाजिक मानवशास्त्राची व्याख्या करताना अनेक मानवशास्त्रज्ञांनी सामाजिक मानवशास्त्राच्या व्याख्या केलेल्या दिसून येतात आणि त्यामध्ये इव्हान्स प्रिचर्ड यांनी व्याख्या केलेली आहे। सामाजिक मानवशास्त्र म्हणजे काय, रॅडक्लिफ ब्राउन यांनी केलेले आहे, मार्डॉक यांनी केलेले आहे, नॅडेल यांनी केलेले आहे। सामाजिक मानवशास्त्राच्या व्याख्या सांगत असताना किंवा सामाजिक मानवशास्त्र कशाला म्हणायचे सांगत असताना इव्हान्स प्रिचर्ड म्हणतात की मानवी समाजाचं अध्ययन ज्या शास्त्रीय दृष्टिकोनातून, शास्त्रीय पातळीवरून केलं जातं त्याला सामाजिक मानवशास्त्र असं म्हणतात, असं इव्हान्स प्रिचर्ड यांनी सामाजिक मानवशास्त्राच्या संदर्भामध्ये अर्थ सांगत असताना किंवा व्याख्या करत असताना म्हटलेलं आहे। तर रॅडक्लिफ ब्राउन यांनी सामाजिक मानवशास्त्र म्हणजे समाजशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये आदिम किंवा निरक्षर समाजाचे अध्ययन करता येते किंवा करण्यात येते, असं हे सामाजिक मानवशास्त्र आहे किंवा अशी ही ब्रँच आहे, शाखा आहे असं म्हटलेलं आहे। नॅडेल यांनी सामाजिक मानवशास्त्र म्हणजे इतिहास विरहित समाजाचे आणि अपरिचित स्वरूपाच्या संस्कृतीचे अध्ययन केले जाते असं म्हटलेलं आहे। तर मर्डॉक यांनी सामाजिक मानवशास्त्र सांस्कृतिक मानवशास्त्राची अशी शाखा आहे की अपरिचित स्वरूपाच्या संस्कृतीचे अध्ययन यामध्ये केले जातं। असं वेगवेगळ्या पातळीवर सामाजिक मानवशास्त्राच्या व्याख्या प्रामुख्याने केलेल्या आहेत। इथं आपण सामाजिक मानवशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत ती वैशिष्ट्ये इथं अभ्यासणं गरजेचं आहे किंवा ते तपासणं हिताचं आहे। सामाजिक मानवशास्त्र यामध्ये
प्रामुख्यानं जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत ही वैशिष्ट्ये इव्हान्स प्रिचर्ड यांनी सांगितलेले आहेत. आदिम समाज या वैशिष्ट्यांच्या मध्ये हे सांगितलेलं आहे की प्रामुख्यानं सामाजिक मानवशास्त्र हे आदिम समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. सामाजिक मानवशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या मानवी समाजाचे अध्ययन केले जाते. आदिवासी समाजाला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक मानवशास्त्र अभ्यास करते. आदिम समाजामध्ये असणारी लोकसंख्या, आदिम समाजामध्ये असणारा क्षेत्र, आदिम समाजामध्ये असणारी भाषा, आदिम समाजामध्ये असणारा धर्म, आदिम समाजामध्ये असणाऱ्या आर्थिक संघटना, सामाजिक संघटना या संदर्भामध्ये या संस्थांचे संपूर्णतः विश्लेषण, आदिम समाजाचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रामध्ये केलं जातं. हे सामाजिक मानवशास्त्राच्या पहिल्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगत असताना सांगितलेलं आहे संस्थागत सामाजिक व्यवहार, संबंध आणि संस्थांचे शास्त्र असणारं हे सामाजिक मानवशास्त्र आहे. म्हणजे जे ट्रायबल कम्युनिटीमध्ये व्यवहार असतात किंवा संबंध असतात, संस्था असतात, राजकीय संस्था, आर्थिक संघटना, कायदे, विवाह संस्था, कुटुंब संस्था, आप्तसंबंध यांचा अध्ययन प्रामुख्यानं यांच्या ट्रायबल कम्युनिटीमधल्या संबंधाविषयी, व्यवहाराविषयी शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करणारे शास्त्र किंवा अध्ययन करणारे शास्त्र म्हणून संस्थागत सामाजिक व्यवहार, संबंध आणि संस्थांचे शास्त्र म्हणून दुसरं वैशिष्ट्य सामाजिक अँथ्रोपॉलॉजी, सोशल अँथ्रोपॉलॉजी या संदर्भात सांगितलं आहे. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सामाजिक संस्था, संबंध आणि व्यवस्थांचे अध्ययन. ट्रायबल कम्युनिटी आणि आजचा जो मानवी समाज आहे यांचा तुलनात्मक स्टडी करण्यासाठी, तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी हे वैशिष्ट्य आपल्याला दिशा देतं किंवा या गोष्टींचा उल्लेख करतं की ट्रायबल कम्युनिटीमध्ये कोणकोणती व्यवस्था आहे, ट्रायबल कम्युनिटीमध्ये आणि आजच्या समाजामध्ये तथ्यांचा अभ्यास केला जातो. त्यांच्यामध्ये असणारा वर्गभेद, आर्थिक संस्था, कायदे, न्याय व्यवस्था, विवाह संस्था इत्यादी या संस्थांचं जे काही व्यवस्था आहे किंवा जे व्यवस्थेमध्ये, सिस्टममध्ये येणारा भाग आहे त्यांचा अभ्यास सामाजिक संस्था, संबंधांनी, व्यवस्थांचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रामध्ये केला जातो. समाजाचे अध्ययन प्रामुख्यानं हे या सामाजिक मानवशास्त्रामध्ये केलं जातं. संपूर्ण जगभर जे काही मानवी समाज आहे किंवा मानवी समाजाचे प्रकार आहेत त्या समाजांचा अभ्यास सामाजिक मानवशास्त्रामध्ये केला जातो. सांस्कृतिक दृष्टिकोनातून संस्कृतीचे अध्ययन केले फक्त तेवढ्याच पुरते केलं जात नाही, तर संपूर्णतया मानवाच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो. समाजातील विविध अंगांचा अभ्यास, समाजातील असणाऱ्या आंतरक्रिया, समाजामध्ये असणारे संबंध, सामाजिक संरचना, त्याला संबंधित असणारं सहाय्यक किंवा संरचना, व्यवस्था यांचा अभ्यास केला जातो. व्यवस्थेमध्ये आप्तसंबंध येतात, धार्मिक व्यवस्था असते, आप्तसंबंधाधिष्ठित व्यवस्था असते, राजकीय व्यवस्था असते. या सर्व व्यवस्थांचा अभ्यास केला जातो. जे व्यवस्था इत्यादी नावाने संबोधतो आपण, त्या संपूर्णतः व्यवस्थांचा अभ्यास हा सामाजिक मानवशास्त्रामध्ये केला जातो. ही वैशिष्ट्ये, सामाजिक मानवशास्त्राची वैशिष्ट्ये इव्हान्स प्रिचर्ड यांनी उल्लेखित केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. धन्यवाद. पुढचा भाग आपण बघूया.